शेतकरी मित्रांनो, भरणीनंतर 90% लोक ह्या कॉमन चुका करतात। आज आपल्याला हेच पाहायचं आहे की बाबा भरणी झाल्यावर ऊसातलं काम संपलं आपण समजतो, असं बाकी काही नाही, नुसतं फक्त पाणी द्यायला वाटतं आपल्याला। आणि म्हणून जे काही आपल्याला अपेक्षित उत्पादन काढायचं आहे त्या अपेक्षित उत्पादनाकडे आपण ऊस शेतीमध्ये जात नाही। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज एक मी तुम्हाला असा आपला आयडियल प्लॉट दाखवत आहे की ज्या प्लॉटमध्ये पूर्णपणे MS09 पॅटर्न प्रमाणे वस्तात किट वापरलेलं आहे, योग्य नियोजन करता आले शेतकरी दादा, आणि त्याचा रिझल्ट आपण बघायचा आहे। आता आपण थोडं उंचीवर आहे, पण पूर्ण प्लॉट बघू शकता हा की बाबा जवळपास 2.5 एकरचा प्लॉट आहे। पूर्ण एकसारखा प्लॉट वाटतो तुम्हाला। पानाची रुंदी बघू शकता, काळोखी जी काही टिकून राहिलेलं आहे ते अतिशय सुंदर प्रकारे काळोखी टिकून राहिलेलं आहे। आणि आपण आता प्रत्यक्षात प्लॉट मध्ये जाऊन पाहूया की बाबा ह्या प्लॉट मध्ये परफेक्ट नियोजन कशा पद्धतीने केलेले आहेत आणि त्याचा फायदा रिझल्ट पण कसा आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण भरणी करतो तर बऱ्यापैकी भरणीला आपल्याला 70, 80, 90, 100 बऱ्यापैकी ह्या कालावधीमध्ये भरणी होतो। बऱ्याच लोकांचं 100 ते 120 दिवसामध्ये पण भरणीला जात असतो। पण भर केल्यानंतर एकदा आपण काय करतो की भर खतीला एवढं 20,000 25,000 ची लोक खतं टाकतात आणि एकदम रिकामे होऊन जातात की आपलं काम झालं, नुसतं पाणी द्यायचं काम राहतं आपल्याकडं। पण असं करायचं नाही आपल्याला, कारण का हितनं पुढं भर केल्यानंतर आपलं पेरे वाढायचं काम चालू होत असतात आणि प्रत्येक पेरं हे एकसारखं असलं पाहिजे। त्याच्या आधीच तर कामं बघत आलोय आपण, त्याच्या आधीच्या चुका पण बघितल्यात आणि त्या आधी म्हणजे रोप लावण्यापासून फुटवा येण्यापर्यंत आपण बरीच कामं बघितली आहेत। पण आता बघू शकता की पूर्ण प्लॉट सगळे कांडे ऊसाचे एकसारखे दिसायला, पेऱ्यातला अंतर एकसारखं आहे, फुटवे तर एक समान झालेले आहेत आणि हितनंच पुढं एकसारखी वाढ ही कंटिन्यू वाढत चाललेली आहे। तर हे कशामुळं, तर इथलं परफेक्ट नियोजन। ह्या नियोजनामध्ये महत्वाच्या काय काळजी घ्यायची आपल्याला, सगळ्यात महत्वाचं की भरणी झाल्यावर पण आपण स्प्रे करत नाही। ज्यावेळेला ऊसाची भरणी होते त्यावेळेला एवढा ऊस असतो आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे टाळतो। शक्यतो ऊसाला 3 फवारण्या ह्या केल्याच पाहिजेत। आपण वारंवार सांगतोय आणि वस्तात किट मध्ये जो की बोरगावे टेक्नॉलॉजीचा MS09 पॅटर्न वस्तात किट आहे, ह्यामध्ये 3 फवारण्या देतो आपण। म्हणजे त्यामध्ये 2 आळवण्या, 1 सपोर्ट डोस आणि 3 फवारण्या आहेत। हे फक्त 3700 रुपयाला किट मिळतं। तर आपण 3 फवारण्या देत असतो। भरणीच्या आधी 1 फवारणी, भरणी झाल्यावर 2 फवारणी करू शकतो आपण। तर हे फवारणीमुळे काय होतं असं शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही इथं बघू शकता की ह्या प्लॉटला 3 फवारण्या झालेल्या आहेत। तर 3 फवारण्या झाल्यावर बघू शकता की पानाची रुंदी बघू शकता, 4 बोटं झाले आहेत। आणि हार्मोन्स बेस फवारणी केल्यामुळं पानामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया जो आहे किंवा सूर्यप्रकाशाचा ऍक्सेस जो आहे तो डायरेक्ट घेतला जातो। त्यामुळं पिकाचा हार्मोनल बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे होतो आणि अन्न तयार करायची प्रक्रिया ही डबल व्हायला सुरुवात होते। म्हणजे तुमचा खालचा खर्च वाढला रासायनिक खताचा, खालून आपटेक निम्म झालं आणि वरनं निम्म झालं, त्यामुळे डबल फायदा ह्याचा आपल्याला होतो। त्यामुळे ही चूक करू नका की बाबा एकच फवारणी घेतलोय आणि फवारणी घेतलो नाही, असं करू नका। दुसरं महत्वाचं की ज्या वेळेला आपली भरणी होते तर त्यावेळेला भर लावत असताना भर हे मिनिमम 1-2 कांड्या तुमच्या प्रॉपर मुजल्या पाहिजेत। आता इकडे थोडं आपण दाबून घेतलेलं आहे ह्या प्लॉटला, पण बघू शकता की 1-2 कांड्या मुजल एवढं प्रॉपर भर लावून घेतलेलं आहे आपण इकडं। आणि ह्याचा पाला अल्टरनेटिव्ह एक सरी आपण पाला काढलेला आहे, त्यामुळे ही सरी पूर्णपणे रिकामी दिसत्या। तुम्हाला इथं भर प्रॉपर लागलाय काही वाटणार नाही, पण भर लावत असताना भर हे आपलं 1 ते 2 कांड्या तर आपल्या मुजल्या पाहिजेत। हे प्रॉपर त्याच्या लागून पच्च भर झाली पाहिजे, आपण ह्याची काळजी घ्यायची आहे। तिसरं महत्वाचं शेतकरी मित्रांनो की पाला काढून घ्यायचा आहे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे। आता तुम्ही पलीकडच्या सरीमध्ये आपण हा पाला काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता की जवळपास तुमच्या 7-8 कांड्या झाल्या तर 7-8 कांड्याचा पाला एक सरीया टाकून घ्यायचा आहे। आता सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजानुसार 1 एकर पाला काढायला आपल्याला 4 ते 5,000 रुपये खर्च येतो बायकांच्या माध्यमातून काढल्यामुळं। आता हे अंतर 7 फूट आहे, त्यामुळे खूप सोयीस्कर जातं पाला काढायला। पण पाला काढल्यामुळं हवा पूर्णपणे खेळती राहते, जे काही जमिनीचा घात असणे नसू दे किंवा सूर्यप्रकाशाचा जो काही ऍक्सेस डायरेक्ट आपल्याला चांगल्या प्रकारे पाहिजे आहे आणि इन्व्हायरमेंट खूप चांगलं होण्यासाठी पाला काढणं हे खूप गरजेचं आहे। फक्त 4 ते 5 आता ऑलरेडी आपण सांगत असतो की वस्तात किट 3,700 रुपयाला आहे, त्यामुळे तिथं तुमचे बरेच पैसे वाचल्यात। आपण सांगतो की 30% रासायनिक खर्च कमी करा, तिथं पैसे वाचलेत। पण ते वाचलेले पैसे जर का आपण अशा प्रकारे इन्व्हेस्ट केलो तर आपण जे सांगतो की 20% उत्पादन वाढणार आहे, त्याच्यापेक्षा पण तुमचं 50-60% उत्पादनामध्ये 100% फरक पडणार आहे। ह्यानंतर महत्वाचं काम काय करायचं आहे आपल्याला की जे ड्रीप इरिगेशन जे काही पाणी देणार आहे आपण हे प्रॉपर द्यायचं आहे आपल्याला की घातीनुसार। बरीच लोक काय करतात की एकदा भर दिले म्हणून कंटिन्यू
जास्त पाणी द्यायला बघतो आपल्याला, पण जास्त पाण्यापेक्षा कंटिन्यू पाणी देणे हे महत्वाचं काम करायचं आपल्याला. पाणी नियोजनकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, की जे काही फर्टिगेशन देणार आहे आपण, म्हणजे भर खताला बरीच लोक काय करतात, भर खताला 5 पोती युरिया, 5 पोती DAP, 4 पोती MOP हे असं सगळे खत टाकत बसतात. एवढं टाकू नका. तुमच्या ताटामध्ये जास्त जेवण वाढलंय एकाच टायमिंगला, तुम्हाला नाही. जसं तुम्हाला दिवसातनं 3दा जेवावं लागतं, तसं पिकाला पण लागल तसं लागल त्यावेळेला लागल त्या प्रमाणात जेवण लागतं. त्यामुळं स्प्लिटमध्ये द्या. आता हे अंतर 7 फूट वगैरे असल्यामुळे फर्टिगेशन द्यायला, खत द्यायला पण खूप सोपं पडतं आपल्याला. त्यामुळं थोडं देत जायचं आपल्याला. बाळभरणीच्या वेळेला थोडं द्या, भरणीला थोडं द्या, भरणी झाल्यावर परत थोडं द्या, त्यानंतर थोडं पावसाळ्याच्या आधी एकदा डोस द्या. त्यामुळे कंटिन्यू खत सप्लाय करत राहिलो आपण, देत राहिलो झाडाला, तर तेही कंटिन्यू घेत राहतं. बाकी आपला हार्मोन्स तर खूप चांगलं काम करत असतं. खत देत असताना फार्म राईज 2 किलो पॅकिंग मध्ये मिळतं, जे कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतं, CRM. त्याच्यामुळे काय होतं की एकतर हे रूट्स तयार होतात कंटिन्यू, जमिनीतला अपटेक प्रॉपर व्हायला चालू होतं, आणि खतावर ते बॉन्डिंग तयार झालं तर ते मॉनिटरिंग करतं, लिडरशिप तयार करून घेतं त्याच्याकडं, आणि कंटिन्यू सप्लाय हे पिकांना करत राहतं. त्यामुळे लागल त्या वेळेला, लागल त्या प्रमाणात, लागल तसं कंटिन्यू फर्टिगेशन हे झाडाला मिळत राहतं. ही एक काळजी आपण घेतलो तर भरणीनंतर खूप चांगल्या प्रकारे आपला रिझल्ट होऊन जातो. महत्वाच्या गोष्टी आहेत, फवारणी थांबवू नका, 3 फवारण्या तर केल्याच पाहिजेत. खत लागल तसं लागल त्या वेळेत द्यायचं आहे, पाणी नियोजन प्रॉपर करायचंय, आणि पाला काढून घ्यायचे. ह्या एवढ्या गोष्टी केलो आपण तर 100% महिन्याला आपल्याला 3 ते 4 पेरे तयार करायचे आहेत. हे काम 100% चांगलं होईल, आणि ते पेरे पण क्वालिटी बाज होणार आहेत. 3 ते 4 पेरे पडणारच आहेत, पण ते छोटे छोटे पेरे पडून उपयोग नाही. लांब लांब चांगले एकसारखे पेरे पडले तर अतिशय चांगल्या प्रकारे काम होणार आहे. प्लॉट कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला असं चांगलं काम करायचं आहे. जे कोणी शेतकरी दादा अजून वस्तात किट वापरले नसतील त्यांनी एकदा वापरून पहा, तुमच्या 1 एकरला वापरून पहा. तुमच्या पैशामध्ये पण बचत होणार आहे, आणि रिझल्ट पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.